यावेळी आपल्या सोबत आहे वणी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे विजय बाबू चौधरी. आपण प्रदेश कार्यकारिणी सदस्य पण आहात. सर, आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमकं आपला जे वणी मतदारसंघ जे आहे ते कशा प्रकारचे आपले मुद्दे, काय विकासाचे मुद्दे, काय रणनीती आहे, कशा प्रकारचे आपलं समीकरण राहणार आहे या मतदारसंघाच्या, त्याबद्दल त्या प्रेक्षकांना सांगा. वणी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्याशी संबंधित आणि इथे WCL च्या खाणी असल्यामुळे प्रदूषणाचा मुद्दा, रेल्वे सायडिंगचा मुद्दा व त्याच्याने होणारे आरोग्य संबंधित विषय असे अनेक विषय आहेत आणि रोजगार आहे. या सर्व बाबींवर माझ्याकडून जर मला भविष्यात संधी मिळाली तर मी पुरेपूर सर्व समस्या सोडवण्याचा आणि तत्पर राहण्याचा, सादर राहण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल. आता पुढे विधानसभाची निवडणुका लागत आहे, सर्व प्रकारची मोर्चे बांधणी सुरू आहे, आणखी इथे चुरशीची लढत आहे वणी मतदारसंघामध्ये. तर मला सांगा, कशा प्रकारचे आपले जनसंपर्क कार्य सुरू आहे, काय भेटीगाठी सुरू आहे, काय जनसभा सुरू त्याबद्दल? मागील 20 वर्षापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बरेच भरीव काम केलेले आहे. मला अनेक वेळा संधी आली, पण काही कारणास्तव राजकारणात शेवटी कधी कधी निराशाही हातात येते. अशा काही प्रसंगामुळे 2009 मध्ये मला काँग्रेसची सीट फायनल झाली होती, पण आदरणीय सुधीर भाऊजी मुनगंटीवार यांच्या विरोधात तेव्हा काँग्रेसकडून कोणी लढायला तयार नव्हतं. त्यावेळेस राहुलजी पुगलिया हे तयार झाले आणि तो आणि मी जैन होते, म्हणून मला 2009 मध्ये पुन्हा कट करण्यात आलं. इथं पुन्हा वामनरावजी कासावर यांना संधी देण्यात आली. त्यानंतर जवळपास 2016 मध्ये मी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये मला नगराध्यक्ष देणार होते, पण नगराध्यक्ष हंसराजजी अहिर यांची इच्छा होती तारेंद्र बोर्डे यांना द्यायची. त्यावेळेस 18 नगरसेवक मी दिले होते पार्टीला आणि आम्ही 26 मधून 23 सीटा निवडून पण आल्या. बरेच माझे समाजसेवामध्ये आरोग्यविषयी बरेच माझे नेत्रदान शिबिर आहे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहे. आम्ही फक्त शिबिरच नाही घेत, तर पूर्ण व्यवस्थेनं माने लोकांची येण्याची व्यवस्था, त्यांची बसण्याची उठण्याची चांगली व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या चाय नाश्ता आणि त्यांना औषधी उपचार आणि त्यांचे शस्त्रक्रिया वगैरे सर्व करून त्यांना जबाबदारीने घरपर्यंत पोहोचवण्याचं पूर्ण आमचं नियोजन राहते. अगदी सुव्यवस्थित कुठल्याही नियोजन आम्ही असं नाही करत की बा डॉक्टर आणला आणि चिठ्ठी लिहून दिली. सर्वसामान्य माणसाकडे जर 500 रुपये औषधीचे असते तर तो कदाचित आपल्या शिबिरामध्ये नसता आला. आणि ग्रामीणमध्ये काय कसं असते, जनजीवन जे आहे ग्रामीण लोकांचं ते सर्व निसर्गावर अवलंबून असते. त्यांना अनेक असे विषय असतात, त्यांना पूरपीडिती असते, पावसामुळे होणारे नुकसान, प्रदूषणामुळे होणारे नुकसान, त्यांच्या घरी आरोग्याचा एखादा कुठलाही काही विषय मोठा झाला तर त्यांची आर्थिक स्थिती पूर्ण डावलून जाते. म्हणून आम्ही जास्तीत जास्त आमचं जे भर असते, जे काही आम्ही रोगनिदान शिबिर किंवा इतर कॅन्सर शिबिर या आरोग्याच्या संबंधित कुठलंही शिबिर आम्ही घेतो, तर आमचं ग्रामीण क्षेत्रावर खूप जास्त जोर असते, कारण तिथं आम्हाला गरजू लोक पुष्कळ भेटतात. नुकतंच महायुती सरकारने जी योजना राबवलेली आहे, माझी लाडकी बहीण योजना, आणखी भाऊ योजना जी आहे, जनतेतर्फे भरपूर प्रतिसाद मिळत आहे. आता मला सांगा, वणी मतदारसंघामध्ये आपण कशा प्रकारचे शिबिर इथे राबवत आहे, जेणेकरून लोकांना सुविधा मिळाली पाहिजे, काम झाले पाहिजे? लाडका भाऊ आणि लाडकी बहीण या संदर्भात जी योजना आहे ते पक्षाच्या कडून इथं कार्यालय खोलून लोकांच्या नोंदणी केल्या जात आहे. आणि इतर जे आरोग्य संबंधित जे आहे त्याच्यामध्ये मी बरेच शिबिर, आता सध्याच माझं शिबिर माडीला झालं, तिथं 800 रुग्णांचा उपचार झालं. जवळपास आपण 465 लोकांना चष्मे आणि तिथून 44 लोकांना ऑपरेशन करून बोलवलेलं आहे.
त्याच्यानंतर शिंदोला आहे, शिंदोलामधूनही जवळपास 700 पेशंट झाले आपले. तिथेही आपल्याला कमीत कमी 414 लोकांचे चष्मे आणि 54 लोकांचं आपण ऑपरेशन करून मोतियाबिंदू शस्त्रक्रियेचा आहे. या पूर्ण या महिन्यात जवळपास आमचे 8 आरोग्य संबंधित मोतियाबिंदू शस्त्रक्रियाचे शिबिर होत आहे. त्याच्यामध्ये आता पुढचा शिबिर वणीला आहे 27 तारखेला, येत्या 27 तारखेला. त्यानंतर 1 ऑगस्टला आमचं पाटण आहे, नंतर घोणसा आहे, जुगाद म्हणजे WCLचा शेवटचा एरिया आहे, तिथं पण WCLच्या प्रदूषणामुळे लोकांना डोळ्याचे उपचार करण्याची गरज आहे. तिथं पण आम्ही इंटिरियर मध्ये जाऊन तिथं गाडी पण जाण्याची समस्या आहे, तरी पण तिथं पण आम्ही आमचे शिबिर ठेवलेले आहे. भारतीय जनता पार्टीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी बरेचसे विकास कार्य केलेले आहे. काही विकास कार्य रखडलेले आहे. शेतकरी वर्गामध्ये काही असंतुष्टी आहे, काही संतप्त आहे शेतकरी बंधू. म्हणजे हे जीएसटी वरती आता कर लागलेला आहे, आपलं बियाणेवर आणि कीटनाशकवर जे लागलेला आहे ना कर, टॅक्सेस जीएसटी लागला, त्यावर त्यांची ओरड आहे. आणि त्यांना जे अवकाळी पावसाचे काही पंचनामे होत नाही, मुआवजा मिळत नाही. त्याबद्दल आपण काय पुढाकार घेत आणि पार्टीकडे आपण कशा प्रकारचे याला घ्यायचं म्हणत असतात? लोकसभेचे जे आपल्याला निर्णय पाहायला मिळाले त्यामध्ये पक्षाला अनेक बाबी की आपण कुठे चुकलो आहे, काय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, कुठले निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, शेतकऱ्यासंबंधित काय आवश्यक आहे, अशा अनेक उपाययोजना त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी ते सर्व पक्षाच्या ज्या मीटिंग झालेल्या आहे त्याच्यामध्ये सर्व मुद्दे ज्यामुळे आपल्याला पराभव स्वीकारावा लागला इथल्या एरियामध्ये, त्याच्यावर येत्या काळात नवीन नवीन निर्णय आता आपण पाहत आहोत. लाडका भाऊ, लाडकी बहीण आणि इतर शेतकऱ्याशी संबंधित बरेच निर्णय पक्ष घेईल. आणि ज्या काही आमच्या त्रुट्या काही चुका झाल्या असेल ते दुरुस्त करून आता आम्ही पुन्हा जनतेसमोर विधानसभेमध्ये जाणार आहोत. बरेचसे आपले कामं सुरू आहे, जनसंपर्क सतत सुरू आहे, भेटीगाठी सुरू आहे. काही गाव आपण निधून पण काढलेला आहे. तर मला सांगा, येथील जे नागरिक आहेत शेवटपर्यंत पोहोचण्याकरिता आपले येथील जे नागरिक आहेत वणीचे, त्यांना आपला काय एक मेसेज आहे? माझा वणीकर जनतेना एवढंच, वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला एवढंच निवेदन आहे की जर आपण एक चांगलं व्यक्तिमत्व या विधानसभेत पण दिलं तर आणि एक चांगल्या व्यक्तीला जर ही अपॉर्च्युनिटी मिळाली तर आम्ही एक चांगली आयडिओलॉजी आणि पूर्ण ताकदीनं आम्ही तत्पर राहून त्यांचे जे काही प्रश्न आहे ते पूर्ण मार्ग लावण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांना हे होते अभ्यासू आणि अनुभवी भारतीय जनता पार्टीचे नेते विजय बाबू चौडिया. आपण एक संभावित उमेदवार आहात वणी विधानसभा क्षेत्रातून, आणि आपण आपला वेळ दिला आणि जनतेसाठी आपण कटिबद्ध आहे, विकासासाठी कटिबद्ध आहे आणि आपला वेळ दिला त्याबद्दल सर आपलं धन्यवाद.